दोन वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. एक पैसे कमवणे आणि एक पैसे खर्च करणे. आता ज्यानं पैसे कमवले त्यानं पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर त्या पैशांचा खरोखर फायदा होतो. आणि जर पैशांचं नियोजन नसेल तर मग मात्र तुम्ही कितीही पैसे कमवा, तुमच्याकडं पैसे शिल्लक राहणार नाहीत. कायम तुम्हाला पैशाची चणचण भासेल. मुद्दा असा आहे की गाडी नवीन घ्यावी की आहे ती रिपेअर करावी. इंडिगो TDI इंजिन एकेकाळची लोकांची आवडती, लाडकी, पसंत असलेली आपल्याकडं आली. या महिन्यामध्येच त्यांचं रिपासिंग आहे. मग त्यांची माझी चर्चा झाली. ते जेव्हा माझ्याकडे गाडी घेऊन आले, सगळ्यात अगोदर मी त्यांना प्रश्न विचारला की गाडी तयार का करायची आहे. एकंदर मी त्यांची मानसिकता विचारली की गाडी तयार करण्याची गरज का आहे आणि किती पैसे तुम्ही याच्यावर खर्च करणार. तर त्यांनी सांगितलं गाडी आत्तापर्यंत तर चांगली आहे, रिपासिंग करून पुढे 3-4 वर्ष वापरायची आहे. मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मग आपण विचार करू याच्यावर खर्चाचा आणि या गाडीला तयार करण्याचा. गाडी तशी बरीच वाटली मला. डोर ट्रिम काढून आता सगळ्या रॅशेटचं ग्रीसिंग चालू आहे. सीटा काढणार आहे बाहेर. आणि मग इंजिन, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, पुढचं सस्पेन्शन, पाठीमागचंही सस्पेन्शन. एकंदर आता असं ठरवलं आहे की जे जे पार्ट लागतील त्यांची लिस्ट बनवायची. जे खराब असतील ते बदलायचे, जे खराब नसतील ते वापरायचे, जे ड्राय झालेत त्यांना लुब्रिकेशन करायचं आणि गाडी सुंदरशी तयार करून द्यायची. सगळं वायरिंगला टेपिंग करायचं आणि मग ह्या गाडीला रिपासिंगसाठी पाठवायचं. एकंदर खर्च अंदाजे मी त्यांना 30-32 हजार रुपये सांगितला आहे, ज्याच्यामध्ये पॉलिश नसणार आहे. पण हे काम सर्व काही होणार आहे. पुढचं मागचं सस्पेन्शन, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट गरज असेल तर, इंजिनचं ऑइल, गिअरचं ऑइल, ब्रेकचे पॅड, पाठीमागचे लायनर आणि सर्व डोअरचे लॅचेस आणि म्हणजे किरकोळ सगळं काम, सीटा काढून सगळं काम करणे. आता आपण चर्चा करूया की या गाडीमध्ये काय फायदा होईल आणि खरोखर असं केलेलं परवडतं का. आणि तुमच्याही मताची आवश्यकता आहे. तुम्ही सांगा मला की ह्या गोष्टी केल्या तर आपले किती पैसे वाचतील. सर्वसाधारण कुठलीही गाडी घेतली तर खर्च किती येतो? कमीत कमी 5 लाखाच्या पुढे. कॅशमध्ये गाडी घेऊ शकत नाही तुम्ही, कारण लगेच नोटिफिकेशन जाते गव्हर्नमेंटला की या माणसाकडे एवढे कॅश पैसे आहेत. म्हणून पैसे असले तरीही लोन करावंच लागतं. लोन केलं की 1-1.25 लाख रुपये तुमचे इंटरेस्टलाही जातात. रोड टॅक्स वेगळा, सेस वेगळा, असं होतो, खर्च होतोच. मग जर आहेतच गाडीला 30-40 हजार रुपये आपण खर्च केला आणि पुढील 4 वर्ष वार्षिक खर्च 10-15 हजार, 20 हजार धरला तरी गाडी परवडते. फक्त इगो आणि प्रेस्टिजचा विषय नसावा. खरोखर ज्यांना व्यवसायासाठी, ज्यांना इम्प्रेशन टाकण्यासाठी गाड्या लागतात त्यांची बाब वेगळी. पण मी विचार नेहमी करतो सर्वसाधारण आपल्या मराठी कुटुंबांचा घरात गाडी पाहिजेच आणि ती खरोखर गरजेची आहे. अन्न, वस्त्र, निवारा, लग्नाची बायको आणि गाडी, 5 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि याच्या पलीकडे जे आपण करतो ते सगळं वायफळ असतं, असं माझं मत आहे. तुमचं मत काय याच्यावरती नक्की सांगा. इंडिगोवरती 30-40 हजार रुपये खर्च केला, गाडी चांगली झाली आणि रिपासिंग केल्यानंतर 5 वर्ष आपण तिला वापरली तरीही आपले पैसे फिटतात. बरोबर आहे ना, का चुकीचं आहे? नक्की कमेंट करून सांगा. अंदाजे 30 ते 40च्या आसपास याचा खर्च यावा असं माझा अंदाज आहे. आणि मी दादांनाही सांगितले की जे पार्ट खराब होतील त्याची लिस्ट बनणार, ते पार्टीसमोर असणार, नवीन पार्ट बसवलेले समोर असणार. अशा पद्धतीचं काम करायचं आहे. म्हणजे ग्राहकाला विश्वासही राहतो आणि आपल्याला कामाचं समाधानही मिळतं. व्हिडिओज आवडले नक्की लाईक करत जा आणि आपली मतं व्यक्त करत जा, कारण व्यक्त केल्याने काही ना काहीतरी निघतं आणि ते वाचल्याने, शिकल्याने आपलाच फायदा होतो.